या 10 प्रकारच्या लोकांची चुकूनही मदत करू नका, नाहीतर तुम्ही स्वतःच बर्बाद व्हाल. मित्रांनो, लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की गरजूंना मदत करावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, हे आपण ऐकत आलो आहोत. मदतीकडे एक पुण्याचं काम म्हणून पाहिलं जातं. पण आयुष्यात काही वेळा असं घडतं की आपण एखाद्याला मनापासून मदत करतो आणि त्या बदल्यात फक्त आणि फक्त आपल्याला दुःख मिळतं. आपण त्या व्यक्तीला आपले पैसे देतो, वेळ देतो, आधार देतो आणि शेवटी आपलंच नुकसान होतं. मग मनात प्रश्न येतो की चांगुलपणा करणं हे चुकीचं आहे का? उत्तर आहे नाही. पण विवेकाशिवाय केलेली मदत मात्र धोकादायक असते. कधी तुमच्यासोबत असं झालंय का की तुम्ही मनापासून एखाद्याची मदत केली आणि त्यानेच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला? आपण मदत करतो कारण आपल्याला वाटतं की माणुसकी जपली पाहिजे. पण म्हणून प्रत्येकालाच आंधळेपणाने मदत करणं हे शहाणपणाचं लक्षण नसतं. आपण चांगुलपणातून हात पुढे करतो आणि समोरचा त्याच हाताला पकडून आपल्यालाच खाली ओढतो. त्यामुळे मदत करायचीच नाही असं नाही, पण कोणाला करायची हे ओळखणं खूप गरजेचं आहे. चुकीच्या माणसाला मदत केली तर आपणच अडचणीत येऊ शकतो. आपला वेळ, पैसा, मानसिक शांती आणि आत्मसन्मान सगळंच अशा वेळी धोक्यात येऊ शकतं. म्हणूनच आज आपण अशा 10 प्रकारच्या लोकांबद्दल बोलणार आहोत, ज्यांना मदत करताना आपण खूप सावध राहायला हवं. पहा, हे ऐकताना तुम्हाला कोणीतरी ओळखीचं आठवेल. कदाचित स्वतःचाही अनुभव डोळ्यासमोर येईल. उद्देश एकच आहे, तुम्ही चांगलेच राहा, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण अतिभोळे बनू नका. मदत करा, पण जरा जपून. 1. फक्त स्वार्थासाठी जवळ येणारी लोकं. काही लोक तुमच्या आयुष्यात अचानक येतात आणि खूप आपुलकी असल्यासारखं दाखवतात. पण त्यांची आपुलकी ही मनापासून नसते, तर फायद्यासाठी असते. तुम्ही त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी कामाचे असाल. तुमच्याकडे पैसे, ओळख, पद काहीतरी असेल, म्हणून ते सतत तुमच्याभोवती फिरतात, गोड बोलतात, तुमची स्तुती करतात आणि स्वतःला तुमचा खूप जवळचा असल्यासारखे वागतात. जोपर्यंत तुम्ही त्याला काही देऊ शकता, मदत करू शकता किंवा त्याचा फायदा होतो आहे, तोपर्यंत ते तुमच्यासोबत राहतील. पण ज्या दिवशी तुम्ही अडचणीत सापडता, तुम्हाला आधाराची गरज लागते किंवा तुम्ही त्याला नाही म्हणता, त्या दिवशी त्याचा खरा चेहरा दिसतो. मग तुमचा फोन उचलला जात नाही, मेसेजला उत्तर येत नाही आणि वेगवेगळ्या कारणांची रांग लागते. अशा लोकांसाठी नातं म्हणजे फक्त व्यवहार असतो. त्यांना तुमच्या भावना, तुमचा वेळ किंवा तुमचा संघर्ष याची काहीच किंमत नसते. ते मदत घेतात, पण परत देण्याची भावना ठेवत नाहीत. तुम्ही त्यांच्यासाठी कितीही केलं तरी ते समाधानी होत नाहीत, कारण त्यांचा हेतूच फक्त घेण्याचा असतो. अशा व्यक्तीला वारंवार मदत करणे म्हणजे स्वतःचाच वापर होऊ देणं आहे. त्यामुळे मदत करा, पण आधी पहा की समोरचा माणूस नातं जपतोय की फक्त फायदा घेतोय. 2. वाईट आणि दुष्ट स्वभावाची लोकं. काही लोक स्वभावानेच वाईट असतात आणि त्यांना इतरांना त्रास देण्यातच आनंद मिळतो. म्हणून अशा माणसावर दया करताना खूप विचार करावा लागतो. तुम्ही त्याला कितीही मदत केली तरी त्याच्या मनात कृतज्ञता निर्माण होत नाही. उलट तो तुमच्या चांगुलपणालाच तुमची कमजोरी समजतो. अशा व्यक्तीला एकदा मदत केली की तो तुमच्यावरच चढून बसतो, कारण त्याला वाटतं की हा माणूस काहीही झालं तरी सहनच करणार. तो स्वतःच्या चुका कधीच मान्य करत नाही, बदलण्याचा प्रयत्नही करत नाही, कारण त्याचा स्वभावच कपटी आणि वाईट असतो. अशा लोकांना दुसऱ्यांची प्रगती बघवत नाही. ते नेहमी काहीतरी डाव आखत असतात. तुम्ही त्यांना संधी दिलीत तर ते त्या संधीचा उपयोग स्वतःला सुधारण्यासाठी नाही, तर तुमच्याच विरोधात करतील. त्यांच्याशी जास्त जवळीक ठेवली तर तुमचं नाव, तुमचा मान आणि तुमची मनःशांती धोक्यात येते. तुम्ही विचार करता की आपण दया केली तर हा माणूस बदलेल, पण काही लोक बदलत नाहीत, कारण त्यांना बदलायचं नसतंच. त्यामुळे अशा स्वभावाच्या व्यक्तीला वारंवार मदत करणे म्हणजे स्वतःलाच त्रास करून घेणं आहे. दया करा, पण डोळे उघडे ठेवून करा, कारण जिथे स्वभावच विषारी आहे, तिथे तुमची मदतही उपयोगाची राहत नाही. 3. हावरट आणि उपकार विसरणारी लोकं. काही लोक वरून खूप गोड बोलतात, नम्रपणे वागतात, पण त्यांच्या मनात कायम हिशोब चालू असतो आणि त्यांना फक्त स्वतःचा फायदा दिसत असतो. तुम्ही त्यांना नोकरी लावून देता, पैसे उधार देता, ओळख करून देता किंवा एखाद्या अडचणीतून बाहेर काढता, तेव्हा ते तुमचे आभार मानतात. पण या सगळ्यांना ते आपला हक्कच समजत असतात. त्यांना वाटतं की त्यांचीही मिळवण्याची लायकी आहेच, तुम्ही फक्त निमित्त झाला. हळूहळू त्यांच्या अपेक्षा वाढत जातात आणि तुम्ही केलेली मदत ही त्यांच्यासाठी उपकार नसून तुमचं कर्तव्य बनते. तुम्ही एकदा मदत केली की ते दुसऱ्यांदा आणखी जास्त मागतात आणि नाही म्हटलं की नाराज होतात. अशा लोकांना तुमचा वेळ, तुमची मेहनत, तुमचा त्याग दिसत नाही. त्यांना फक्त तुम्ही संधी म्हणून दिसत असता.
जेव्हा ते सक्षम होते तेव्हा त्यांनी मागे वळून पाहिलं नाही, उलट तुमच्याशी स्पर्धा केली. ते तुमच्याबद्दल चुकीचं बोलतात. हावरट माणूस कधीच समाधानी नसतो. त्याला जितकं मिळतं तितकं कमीच वाटतं. अशा व्यक्तीला वारंवार मदत करणे म्हणजे स्वतःच्या कष्टांची किंमत कमी करणं होय. म्हणून मदत करण्याआधी पहा की समोरच्या माणसात कृतज्ञता आहे किंवा नाही, की तो फक्त पुढचा फायदा पाहतो आहे. कारण जो उपकार लक्षात ठेवत नाही तो वेळ आली की तुमचं नुकसान करायलाही मागेपुढे पाहत नाही. 4. नेहमी तक्रार करणारे आणि कधीही समाधानी नसणारी लोक. काही लोक अशी असतात की त्यांच्या आयुष्यात काहीही चांगलं घडलं तरी त्यांना त्यातही उणीवच दिसते आणि काहीही केलं तरी ते समाधानी होत नाहीत. तुम्ही त्यांना पैसे दिले तर ते म्हणतात कमी आहेत, काम मिळवून दिलं तर म्हणतात पगार कमी आहे, वेळ दिला तर म्हणतात तुमचं लक्ष नाही. अशा लोकांचा स्वभावच तक्रार करण्याचा असतो आणि ते प्रत्येक गोष्टीत दोष शोधतात. तुम्हाला वाटतं की अजून थोडी मदत केली तर हा माणूस खुश होईल, पण तसं कधीच होत नाही. कारण समस्या बाहेर नसते तर त्यांच्या विचारात असते. तो स्वतःच्या चुका मान्य करतच नाही, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत नाही आणि प्रत्येक अपयशासाठी परिस्थिती, नशीब किंवा आसपासच्या लोकांना दोष देतो. त्याला उभं करण्याच्या प्रयत्नात तुम्ही स्वतः थकून जाता. त्याच्या नकारात्मक बोलण्याचा परिणाम तुमच्या मनावरही होऊ लागतो आणि तुमचाही उत्साह कमी होतो. अशा व्यक्तीला कितीही आधार दिला तरी तो उपयोगाचा नसतो, कारण त्याचं मन कधीच भरत नाही. त्याला मदत करणं म्हणजे तळ नसलेल्या भांड्यात पाणी ओतण्यासारखं आहे. कितीही पाणी ओता पण ते भरत नाही. अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवणं हेच शहाणपणाचं असतं, कारण तुमची ऊर्जा आणि शांतता ही महत्त्वाची आहे. प्रत्येकाचं ओझं उचलताना तुमचे खांदे वाकत नाहीत ना, इथेही लक्ष द्या. 5. पाठीत खंजीर खुपसणारी लोक. काही लोक समोरून खूप आपुलकी दाखवतात, तुमच्यासोबत बसतात, तुमचं कौतुक करतात, तुमच्याकडून शिकतात आणि तुमच्यावर विश्वास असल्याचं सांगतात. पण योग्य वेळ आली की तीच लोक शांतपणे तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून तुमच्या योजना, तुमचे विचार, तुमची गुपितं त्यांच्याबरोबर शेअर करता, कारण तुम्हाला वाटतं की हा माणूस आपलाच आहे. पण तो आतून वेगळंच काही ठरवत असतो. तो तुमच्याकडून घेतो, शिकतो, पुढेही जातो आणि एक दिवस अचानक तुमच्याच विरोधात उभा राहतो. कधी तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतो, कधी तुमची संधी हिसकावून घेतो, तर कधी तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतो. अशा लोकांचा सर्वात मोठा धोका म्हणजे ते उघड शत्रू नसतात, ते मित्राच्या रूपात असतात. म्हणून त्यांची ओळख पटायला वेळ लागतो आणि तेव्हा जास्त नुकसान होतं. तुम्ही विचार करता की आपण इतकं केलं तरी याने असं का केलं, पण त्यांच्यासाठी हे नातं नव्हतंच, फक्त संधी होती. तो तुमच्या सावलीत राहून मजबूत होतो आणि नंतर तुम्हालाच खाली खेचतो. अशा व्यक्तीला वारंवार मदत करणं म्हणजे स्वतःचं घर उघडं ठेवून चोराला आमंत्रण देण्यासारखं आहे. म्हणून विश्वास ठेवा, पण डोळे बंद करून नाही, कारण जो माणूस एकदा विश्वास तोडतो तो पुन्हा तसंच करू शकतो. तुमचा चांगुलपणा कायम ठेवा, पण कोणाला किती जवळ घ्यायचं याची मर्यादा ठेवा, नाहीतर आयुष्यभराचा धडा घ्यावा लागेल. 6. भोळा चेहरा आणि गरीब परिस्थितीचं भांडवल करून फसवणारी लोक. काही लोक बाहेरून खूप साधे, भोळे आणि बिचारे दिसतात. त्यांच्या बोलण्यात दुःख असतं, चेहऱ्यावर निरागसपणा असतो आणि त्यांची परिस्थिती खरोखरच कठीण वाटते. पण आतून ते खूप चलाख असतात. ते लोकांना कसं पटवायचं, कसं भावनिक करायचं आणि कशी सहानुभूती मिळवायची हे त्यांना चांगलं माहिती असतं. ते त्यांच्या गरिबीची, आजाराची किंवा अडचणीची गोष्ट इतक्या वेळा सांगतात की तुम्हाला वाटतं आपण मदत केली नाही म्हणजे आपणच वाईट आहोत. तुम्ही मनापासून मदत करता, पैसे देता, वेळ देता, ओळखी शोधता, पण काही दिवसांनी कळतं की तीच कथा त्यांनी अनेक लोकांना सांगितलेली आहे. त्यांचं दुःख खरंही असू शकतं, पण त्याचा वापर ते लोकांना फसवण्यासाठी करतात. ते काम करण्यापेक्षा सहानुभूतीचा वापर करणं सोपं समजतात आणि त्यावरच जगायला लागतात. अशा लोकांना एकदा मदत केली की ते पुन्हा पुन्हा त्याच कारणाने तुमच्याकडे येतात आणि तुमच्या भावनांशी खेळतात. तुम्ही नाही म्हटलं की ते तुम्हालाच दगडाच्या हृदयाचा म्हणतात. हळूहळू तुम्हाला जाणवतं की मदत करूनही त्यांच्या आयुष्यात काही बदल होत नाही, कारण बदलण्याची त्यांची इच्छाच नसते. ते परिस्थिती सुधारण्यापेक्षा परिस्थिती दाखवून फायदा घेण्यात जास्त हुशार असतात. अशा लोकांना आंधळेपणाने मदत करणं म्हणजे स्वतःच्या भावनांचं शोषण होऊ देणं होय. दया ठेवणं चांगलं आहे, पण प्रत्येक अश्रू खराच असतो असं समजणं चुकीचं आहे. मदत करण्याआधी थोडं तपासा, विचार करा आणि खात्री करा, नाहीतर तुमचं मन आणि खिसा दोन्ही हलके होतील. 7. स्वतःची परिस्थिती चांगली असूनही गरीब माणसाला लुटणारी लोक. काही लोकांकडे सगळं असतं, पैसा असतो, घर असतं, ओळखी असतात, पण तरीही त्यांची भूक संपत नाही. ते स्वतः श्रीमंत असूनही एखाद्या गरीब, भोळ्या माणसाचा फायदा घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांना माहिती असतं की समोरचा माणूस अडचणीत आहे, त्याच्याकडे पर्याय नाहीत आणि हाच त्यांचा फायदा असतो.
ते कमी पैशात जास्त काम करून घेतात, गरजेच्या वेळी जास्त व्याज लावतात, कागदपत्रांमध्येही फसवणूक करतात किंवा मदतीच्या नावाखाली लुटतात. त्यांना दुसऱ्याचं दुःख दिसतं, पण त्यातूनही फायदा कसा काढायचा हेच त्यांच्या डोक्यात असतं. अशा लोकांना मदत करणं म्हणजे अन्यायाला बळ देणं होय, कारण ते तुमच्या मदतीचा उपयोग स्वतः अजून ताकदवान होण्यासाठी करतील आणि पुन्हा कुणाला तरी लुटतील. त्यांना पैशांची कमी नसते, पण त्यांच्याकडे माणुसकी अजिबात नसते. तुम्ही विचार करता की चला मदत करूया, पण ते त्या मदतीतूनही काहीतरी कमावण्याचाच विचार करत असतात. अशा लोकांना साथ दिली की तुम्ही नकळत त्यांच्या चुकीच्या वागण्याला पाठिंबा देता. समाजात आधीच गरीब माणूस पिचलेला असतो आणि अशी लोकं त्याला अजून खाली दाबतात. त्यामुळे मदत करताना हे पाहणं गरजेचं आहे की तुमची मदत योग्य ठिकाणी जाते का. ते स्वतः सक्षम असूनही दुसऱ्याला लुटतात. त्यांना मदत नाही तर स्पष्ट नकार आणि मर्यादा दाखवणं गरजेचं असतं. 8. कायम स्वतःला बळीचा बकरा दाखवणारे आणि जबाबदारी टाळणारी लोकं. काही लोक प्रत्येक गोष्टीत स्वतःला बळी असल्यासारखं दाखवतात आणि आयुष्यात जे काही चुकतं त्यासाठी ते नेहमी दुसऱ्यांना दोष देतात. त्यांच्या बोलण्यात कायम असतं की माझ्याबरोबरच असं का होतं, लोक माझ्याशीच का वाईट वागतात, नशीबच खराब आहे, घरचे समजत नाही, मित्र साथ देत नाही. तुम्हाला सुरुवातीला त्यांची कीव येते आणि वाटतं खरंच याच्यावर अन्याय झाला आहे, चला मदत करूया. पण थोडं लक्ष दिलं की दिसतं की प्रत्येक वेळी त्यांच्याकडे तीच कथा असते, फक्त पात्र बदलतात. तो स्वतःच्या चुकीकडे कधी पाहतच नाही, स्वतःला सुधारण्याचा प्रयत्नच करत नाही आणि प्रत्येक अपयशासाठी दुसऱ्या कोणाला तरी कारणीभूत ठरवतो. तुम्ही त्यांना मार्ग दाखवता, साथ देता, उभं करण्याचा प्रयत्न करता, पण तो पुन्हा त्याच जागी येऊन उभा राहतो, कारण त्याला बदलायचंच नसतं, त्याला सहानुभूती हवी असते. अशा लोकांसाठी मदत म्हणजे जबाबदारी नाही, तर आधार घेऊन पुढे तक्रार करण्याची संधी असते. तुम्ही कितीही वेळा त्याला उचललं तरी तो पुन्हा पडण्याचं कारण शोधतो. तो स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेत नाही. त्याला बाहेरून कितीही आधार दिला तरी तो मजबूत होत नाही. म्हणून अशा व्यक्तीला मदत करण्याआधी हे पहा की तो खरोखर बदलायला तयार आहे का, की फक्त बळीची भूमिका निभावत आहे. 9. तुमच्या मर्यादा ओलांडून तुमचा वारंवार फायदा घेणारी लोकं. काही लोक सुरुवातीला छोटी मोठी मदत मागतात, पण नंतर त्यांना सवय लागते आणि ते सतत तुमच्याकडून काही ना काही घेत राहतात. त्यांना तुमचं आयुष्य, तुमच्या जबाबदाऱ्या किंवा तुमची अडचण याच्याशी काहीही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त स्वतःचं काम व्हावं असं वाटतं. तुम्ही एकदा मदत केली की त्यांना वाटतं की ही गोष्ट आपल्याला कायमची मिळाली आहे. ते वेळ पाहत नाही, परिस्थिती पाहत नाही आणि तुमच्या क्षमतेचाही विचार करत नाही. तुम्ही आज जमत नाही असं म्हटलं तर ते लगेच नाराज होतात आणि तुम्हालाच बदललात असं म्हणतात. अशा लोकांसाठी तुमचा चांगुलपणा म्हणजे त्यांचा अधिकार असतो. ते तुमच्याकडून घेत राहतात आणि परत देण्याचाही विचार करत नाही. अशा लोकांना वारंवार मदत करणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याला दुय्यम मानणं आहे. अशांना मदत करताना खूप सावध राहायला हवं. मदत ओझं बनायला नको. त्यामुळे जिथे तुमच्या होचा गैरफायदा घेतला जातो तिथे ठामपणे नाही म्हणणं गरजेचं असतं. 10. तुमच्या चांगुलपणाला कमजोरी समजणारी लोकं. काही लोक तुमचा शांत स्वभाव, तुमची सहनशीलता आणि तुमचं मोठं मन याला तुमची कमजोरी समजतात. तुम्ही प्रत्येक वेळी समजून घेतलं, माफ केलं, साथ दिलीत की त्यांना वाटतं की हा माणूस काहीही झालं तरी विरोध करणार नाही. सुरुवातीला ते छोट्या लिमिट क्रॉस करतात, थोडंसं चुकीचं बोलतात, थोडासा अपमान करतात आणि तुमची प्रतिक्रिया पाहतात. तुम्ही शांत राहिलात की त्यांचा धीर वाढतो आणि ते अजून पुढे जातात. हळूहळू ते तुमच्या वेळेचा, पैशाचा आणि भावनांचा वापर करू लागतात. त्यांना वाटतं तुम्ही त्यांना या अशा वागण्यात कायम साथ देत राहणार आणि त्यांना कधीच थांबवणार नाहीत. अशा लोकांसाठी तुमची दया म्हणजे संधी असते. ते तुमच्या चांगुलपणाचा उपयोग स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी करतात. अशा व्यक्तीला वारंवार मदत करणं म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान कमी करणं होय. मदत करणं चुकीचं नाही, पण जिथे तुमच्या चांगुलपणाची कदर नाही तिथे एका लिमिटला थांबणं गरजेचं असतं. मित्रांनो, मदत करणं हा खूप चांगलाच गुण आहे, पण प्रत्येकाला बंद डोळ्यांनी मदत करणं हल्लीच्या जगात शहाणपणाचं ठरत नाही. मन चांगलंच ठेवा, पण डोळेही उघडे ठेवा. जिथे कृतज्ञता नाही तिथे मदत वाया जाते. जिथे बदलायची तयारी नाही तिथे प्रयत्न वाया जातात. जिथे तुमच्या मर्यादांचा आधार नाही तिथे नातं टिकत नाही. तुम्ही सगळ्यांना वाचवायला निघालात तर कधीतरी स्वतःच बुडाल. योग्य माणसाला केलेली मदत आशीर्वाद बनते, पण चुकीच्या माणसाला केलेली मदत ओझं बनतं. त्यामुळे आधी विचार करा, मगच निर्णय घ्या. तुमचा वेळ, पैसा आणि तुमची मनःशांती खूप मौल्यवान आहे. ते प्रत्येकाच्या हातात देऊ नका. प्रेमळ राहा, पण अति भोळे बनू नका. कारण स्वतः मजबूत राहिलात तरच तुम्ही खऱ्या अर्थाने योग्य व्यक्तीला मदत करू शकाल. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो.
तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.